मुलांनो, वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 6वे प्रकरणाचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण. यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. आज आपण 5वा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे, महाजन पदांमधील राज्यव्यवस्था आणि श्रेणीव्यवस्था. यापूर्वीचे उपघटक आणि 5 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया. 5वा उपघटक आहे महाजन पदांमधील राज्यव्यवस्था आणि श्रेणीव्यवस्था. राज्यव्यवस्था कशी आहे ती आपण प्रथम पाहूया. 5व्या पाठात आपण जनपदांच्या काळातील राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या राज्य, स्वराज्य, भोज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि पारमेष्ट्य या संज्ञांचा उल्लेख केला होता. मागच्या पाठात आपण या संज्ञा अभ्यासलेल्या आहेत. जनपदांच्या काळातले राज्याचे प्रकार होते हे राज्य, स्वराज्य, भोज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि पारमेष्ट्य. या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ सांगणे कठीण असले तरी राज्य आणि साम्राज्य या संज्ञाचे यज्ञसंस्थेच्या अनुषंगाने केले स्पष्टीकरण शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रौत सूत्र या ग्रंथात दिसून येत आहे. पहा, शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रौत सूत्र या ग्रंथामध्ये दिलेले आहे, तिथे दिसून येत आहे. त्यानुसार राजसूय यज्ञ करणारा राज्याचा अधिपती हा राजा असतो. जो राजसूय यज्ञ करतो, मोठा यज्ञ असतो हा, तो जो राजा असतो तो राजा. आणि त्याच्या अधिपत्याखालील प्रदेश हे राज्य असते आणि त्याच्या मालकीचे किंवा अधिपत्याखाली साम्राज्यात असलेले प्रदेश हे राज्य. राजाने वाजपेयी यज्ञ केल्यानंतर राजसूय यज्ञ, इथं प्रिंटिंग दोष झालेला आहे. राजाने राजसूय यज्ञ केल्यानंतर साम्राज्य या पदाची त्याला प्राप्ती होते. राजसूय यज्ञ केला की नंतर साम्राज्य मिळतं आणि त्याच्या अधिपत्याखालील राज्याला साम्राज्य म्हटले जाते. राजा हा नेहमीच साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असतो आणि प्रत्येक राजाला वाटतं की आपण सम्राट व्हावं, आपलं साम्राज्य असावं. राजा हे पद अर्थातच कनिष्ठ असते. राजा पद त्या मानाने कनिष्ठ, पण सम्राट मोठा असतो, त्याला साम्राज्य हवं असतं. राजा हा क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असा संकेत होता. क्षत्रिय म्हणजे लढाऊ जमात, की राजा हा क्षत्रिय असला पाहिजे, ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असा संकेत होता. तरी वैदिक साहित्य आणि बौद्ध जातकांमधून या संकेताला असलेले अनेक अपवाद देखील पाहायला मिळतात. परंतु या नियमाला अपवाद आहे. ब्राह्मणांनी राजपद ग्रहण करू नये असा जो संकेत होता त्याला अपवाद कुठे दिसतो, तर वैदिक साहित्य आणि बौद्ध जातक कथा आहेत तिथे दिसून येत आहे. राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत असे, म्हणजे वडिलांच्या नंतर मुलगा अशा वंश परंपरेने ते पद मिळत असे. परंतु काही वेळा राजा हा लोकांनी सुद्धा निवडून दिलेला दिसून येतो. लोकांनी निवडून दिल्याची उदाहरणं देखील आहेत. राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी असे म्हटले जाई. सर्वात ज्येष्ठ पहिली पत्नी, मोठी पत्नी जी असते तिला राजमहिषी असं म्हणत. राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाबरोबर तिलाही अभिषेक होत असे. राजाबरोबर अभिषेक राजमहिषीला होत असे, ज्येष्ठ पत्नीला. सामर्थ्यशाली राजा त्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असे आणि हा अश्वमेध यज्ञ करावा लागत असे की सामर्थ्य सिद्ध करायचं आहे, सार्वभौमत्व सिद्ध करायचं आहे. तुम्ही रामायणात पण पाहिलं असेल की रामाने अश्वमेध यज्ञ केलेला होता. महाभारतातही उल्लेख आहे. अभिषिक्त राजाचा म्हणजे ज्याच्यावर अभिषेक झालेला आहे असा राजा तत्वतः त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे. प्रजा त्याच्या मालकीची. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजा ठरवत असे. कर किती वसूल करायचा राजाने ठरवायचं. त्याच्या राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकार त्याला होता आणि आपला भूभाग कुणाला दान करायचा असेल तर तो अधिकार त्याला होता. असे असले तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती, ही महत्त्वाची बाब. असं जरी असलं तरी पण त्याची सत्ता अनियंत्रित नव्हती, तर त्याच्यावर काही नियम किंवा नियमावली असे. पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामणी इत्यादींच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे. हे मंत्री असं समजूया आपण. पुरोहित, सेनानी, अमात्य आणि ग्रामणी
या मंत्र्यांच्या मदतीने राजा निर्णय घेत असे राज्यकारभाराच्या संबंधीचे. त्याखेरीज जनांची समिती किंवा परिषद भरत असे, म्हणजे सामान्य लोकांची समिती असे किंवा परिषद म्हणजे सभा भरत असे. त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे. समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणे आढळतात. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी समितीने निर्णय घेऊन राजाला पदावरून दूर केल्याची उदाहरणं देखील त्या काळामध्ये आढळतात. आता पाहूया श्रेणी व्यवस्था कशा प्रकारची होती. राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन यांच्या बरोबरीने व्यापार आणि व्यापाराचे सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्त्व होते. म्हणजे व्यापाराला फार महत्त्व होतं की राज्याचं समृद्धी किंवा विकास या शेतीवर, पशुपालनावर आणि व्यापारावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याचं सुयोग्य नियोजन आणि संघटन केलेलं होतं. महाजन पदाच्या समृद्धीमध्ये व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेणींचा मोठा वाटा होता. त्यात व्यापारी आणि कारागीर जे असत, कुशल कारागीर, त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या श्रेणींची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती असे. या लोकांची एक श्रेणी असे, पद असे आणि त्यांची विशिष्ट कार्यपद्धती देखील असे. कशी ती पाहूया आपण. विविध व्यवसायांचे स्थान विशिष्ट संघटन असणे. विशिष्ट स्थानावर विशिष्ट व्यवसायाचं संघटन. व्यावसायिक कौशल्याचे परंपरेने होणारे हस्तांतरण करणे. म्हणजे वडील मुलाला आपला व्यवसाय शिकवत असत, कौशल्य शिकवत असत वंश परंपरेने. अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि व्यवसायाचं नेतृत्व किंवा प्रमुख अनुभवी जो ज्येष्ठ व्यक्ती असेल तो असणे आणि ते इतरांनी स्वेच्छेने स्वीकारणे आणि इतर जण ते मान्य करत असत. ही श्रेणीची वैशिष्ट्ये होती आणि ही श्रेणीची वैशिष्ट्ये होती पहा. तसेच श्रेणीचे स्वतःचे नियम असत, नियमावली असे केलेली. त्यामुळे त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची असते. बंदिस्त रचना, नियमातच काम करावं लागे. श्रेणीचे बंदिस्त स्वरूप हे जाती व्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण समजले जाते. आणि श्रेणींची बंदिस्त व्यवस्था म्हणजे एका व्यवसायात जो माणूस आहे तोच परंपरेने तोच व्यवसाय करत असे आणि या कारणानेच पुढे जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे. कामाच्या स्वरूपालाच जातीचं नाव देण्यात आलेलं आहे. श्रेणीमध्ये वेतनावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार, म्हणजे पगारी वेतन घेऊन, पैसे घेऊन काम करणारे किंवा मानधन घेऊन काम करणारे कर्मकार आणि विनावेतन काम करणाऱ्यांना दास म्हटले जाई. दास म्हणजे गुलाम, विनावेतन, यांना काहीही दिलं जात नसे, ते दास. मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांचे मध्ये महत्त्व प्राप्त झाले होते. मौर्य काळापर्यंत ही श्रेणी व्यवस्था रुजलेली होती आणि खूप महत्त्व प्राप्त झालेलं होतं. कौटिल्याच्या मते श्रेणीवर राजाचे नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे होते. कौटिल्य, आर्य चाणक्य, अर्थतज्ज्ञ यांनी सांगितलंय की राजाचं नियंत्रण या श्रेणीवर असलं पाहिजे, कारण श्रेणींच्या रचनेमध्ये सत्तेच्या प्रभावी वहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती. सत्तेचं प्रभावी वहन आहे आणि हे माध्यम आहे एक, म्हणून राजाने तिथे नियंत्रण ठेवलं पाहिजे असं कौटिल्याचं मत होतं. मौर्य काळातील रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात होती. रस्ते आणि दळणवळण, कारण व्यापारासाठी ती आवश्यक गोष्ट होती. हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या आधारे स्पष्ट दिसते आणि त्याचा पुरावा मिळालेला आहे सम्राट अशोकाच्या शिलालेखांवर. त्यामुळे मौर्य काळात मालाची ने-आण आणि लोकांचे जाणे येणे हे अधिक सुकर झाले होते. म्हणजे माल वाहतूक आणि लोकांचंही जाणं येणं खूप सोपं झालं होतं. अर्थातच ही परिस्थिती व्यापाराच्या वाढीसाठी आणि श्रेणीच्या विकासासाठी अनुकूल होते. व्यापारही वाढला आणि श्रेणीच्याही विकासासाठी ही अनुकूल परिस्थिती होती. तसेच श्रेणीच्या कार्यपद्धतीवर राजसत्तेचे नियंत्रण असे. राजाचं नियंत्रण असे या श्रेणीच्या कार्यावर सर्व. श्रेणीच्या मार्फत होणारे उत्पादन, आर्थिक व्यवहार एवढेच नव्हे तर श्रेणी विशिष्ट परंपरा इत्यादीच्या तपशीलवार नोंदी बारकाईने केल्या जातात आणि या कामाच्या सर्व नोंदी केल्या जात असत. उत्पादन, व्यवहार. तसेच नगरांमध्ये प्रत्येक श्रेणीला स्वतंत्र जागा ठरवून दिली. कोणाचं काम कुठे चालेल ते विभाग ठरवून दिलेले असं, स्वतंत्र जागा ठरवून दिलेल्या असत. त्याच ठिकाणी ते काम केलं जात असे. त्यानुसारच पुढे जाती निर्माण झाल्या. मग श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादनाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणे
यासारख्या गोष्टींसाठी प्रत्येक श्रेणीच्या स्वतंत्र परंपरा आणि त्यावर आधारित नियम असत. मग प्रत्येक कारागिरांच्या किंवा कर्मकारांच्या संदर्भात आणि श्रेणीतील सदस्य यांची नियमावली होती विशिष्ट प्रकारची. परस्पर संबंध, उत्पादनाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणं, अशा प्रकारे नियमावली होती. वेगळ्या परंपरा होत्या. त्यामध्ये राजकीय प्रशासन यंत्रणा ढवळाढवळ करत नसे. त्या नियमात मात्र राजकीय व्यवस्था ढवळाढवळ करत नसे. त्यामुळे श्रेणीची स्वायत्तता अबाधित राहत, स्वतंत्र राहत. या श्रेणीच्या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेताना राजा श्रेणीच्या प्रतिनिधीचा सल्ला घेत असे. मग काही निर्णय घ्यायचा असेल श्रेणीच्या संदर्भात तर संबंधित श्रेणीचा जो प्रतिनिधी असे त्याचा सल्ला घेऊन राजा निर्णय देत असे. कारागिरांच्या श्रेणी प्रमुखास ज्येष्ठक किंवा जेठ्ठक असे म्हणत असत. म्हणजे कारागिरांची श्रेणी आहेत त्याचा जो प्रमुख असेल, लीडर, त्याला ज्येष्ठक किंवा जेठ्ठक असं म्हणत. व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखास श्रेष्ठी किंवा सेठ्ठी म्हटले जाई. म्हणूनच शेठ असा शब्दप्रयोग पुढे रूढ झाला असावा. व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखाला म्हणायचं श्रेष्ठी किंवा सेठ्ठी. उत्पादन आणि व्यापारी याखेरीज श्रेणी यांच्या निधीमधून समाजासाठी उपयुक्त कामेही करत असत. मग या श्रेणीचा जो निधी, काही पैसा जमा होईल किंवा काय होईल त्याच्यातून उपयुक्त समाजासाठी कामं करत. त्यामध्ये गरजूंना दानधर्म आणि माफक दराने कर्ज देणे याचाही समावेश होता. गरिबांना माफक दराने कर्ज देणं, गरजूंना दानधर्म करणं अशी कामेही श्रेणींच्या मार्फत केली जात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.